सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. मंडळी, आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना आपल्या महाराष्ट्रातल्या इतर परिसराविषयीचं जे काही त्यांचं ज्ञान आहे, त्यांना या इतर प्रदेशाविषयीची जी माहिती आहे ती अतिशय अल्प असल्याचं नेहमीच आढळून येतं. विशेषतः मुंबईमध्ये राहणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना मुंबई पलीकडे काही महाराष्ट्र अस्तित्वात आहे याची जाणीव नसते. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. आणि आपले इतर भागातली जी काही मंडळी आहेत, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, यांना पण आपल्या महाराष्ट्रातल्या इतर परिसराविषयी माहिती असतेच असं नाही. असाच एक परिसर आपल्या महाराष्ट्रात आहे, तो म्हणजे खानदेश. हा खानदेशचा जो प्रदेश आहे तो सध्याच्या काळात, सध्याच्या नकाशानुसार धुळे, जळगाव, नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा मिळून खानदेश अस्तित्वामध्ये आहे. आणि तो आपल्या राज्याच्या उत्तर भागाचा आहे. उत्तरेला जो सातपुडा पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याशी हा खानदेशचा परिसर वसलेला आहे. ब्रिटिश काळामध्ये खानदेशची व्याप्ती मोठी होती. त्यात नाशिक जिल्ह्यातलं सध्याचं मालेगाव, ताराबाद आणि सध्याचं मध्य प्रदेशातलं बऱ्हाणपूर हा परिसर खानदेशच्या अखत्यारीत येत होता. खानदेशसाठी स्वतंत्र कलेक्टर होता आणि त्याचं मुख्यालय धुळ्यात होतं. प्रशासनाच्या नियोजनाच्या दृष्टीने पुढे हे खानदेशचं विभाजन झालं आणि सध्याचे 3 जिल्हे सध्या अस्तित्वात आलेले आहेत. ह्याविषयीची माहिती देण्याचा उद्देश असा की आपला हा जो खानदेशचा प्रदेश आहे, या खानदेशच्या प्रदेशाचं वैशिष्ट्य असं आहे की हा 3 जिल्ह्यांचा मिळून खानदेशचा प्रदेश बनलेला आहे. खानदेश शब्दाची व्याख्या इतिहासाचार्य राजवाड्यांनी केलेली आहे. ती आता बहुतेक सर्व मान्य झालेली आहे. त्याविषयी आपण एका स्वतंत्र भागामध्ये माहिती घेणार आहोत. सध्या आपला जो विषय आहे, हा जो खानदेशचा प्रदेश आहे त्यात सातपुडा पर्वत आणि तापी नदी ही या परिसरामध्ये निसर्गदत्त देणगी लाभलेली आहे. खानदेशच्या या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या परिसरामध्ये जोरवे संस्कृतीच्या समकालीन संस्कृती, सावळगा संस्कृतीचे अवशेष या परिसरात आढळून आले होते. आणि विशेषतः कवठे, बहाळ ही जी गावं आहेत सध्याची, यामध्ये ती प्राचीन संस्कृतीच्या खुणा आढळल्या होत्या. 1970 ते 1980 या दशकामध्ये त्या पुरातत्व संरक्षण विभागाने सर्वेक्षण केलं, त्यावेळेस या गोष्टी आढळल्या. विषय आता असा आहे की आपला जो खानदेशच्या सीमेला एखाद्या अभेद्य भिंतीसारखा असलेला जो सातपुडा पर्वत आहे, त्या पर्वताचा समावेश जागतिक वारसा असलेल्या स्थळांच्या यादीत करण्यात यावा अशी मागणी दरवेळेस करण्यात येते. परंतु सद्यस्थिती अशी आहे की त्या संदर्भात काही कार्यवाही किंवा काही हालचाली होताना दिसत नाही. एक तपापूर्वी म्हणजे साधारण 2012मध्ये जळगावला एक वसुंधरा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस संयुक्त राष्ट्र संघाचे जे पर्यावरण विभागाचे माजी डायरेक्टर आहेत, माननीय डॉक्टर राजेंद्रजी शेंडे, या परिषदेस उपस्थित होते. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सातपुड्याचा समावेशसुद्धा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये होऊ शकतो. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र घाटाचा समावेश होण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहेत. त्यांनी सुतोवाच केल्यानंतर काहीतरी हालचाली होणं अपेक्षित होतं की आपला हा जो सातपुडा पर्वत आहे या पर्वताचा समावेश या यादीमध्ये व्हावा. परंतु त्या दृष्टीने पुढे काही हालचाली झाल्या नाहीत. आज त्याला 12-13 वर्ष पूर्ण झाली, परंतु कोणी पुढाकार घेतलेला नाही. वास्तविक खानदेशचं प्रतिनिधित्व करणारं एक विद्यापीठ जळगावला आहे आणि ह्या विद्यापीठात या 3 जिल्ह्यांचा समावेश होतो. विद्यापीठामध्ये अनेक मान्यवर संशोधक आहेत. संशोधनासाठी अनुदान आहे, तरी देखील याकडे या विद्यापीठातल्या संशोधकांचं लक्ष गेलेलं नाही. राजकीय मंडळींकडनं अपेक्षा करणं मला तरी वाटतं चुकीचं आहे. कारण ही मंडळी जी आहे ना, रस्ते, मुरुम, खडी याची निवेदनं घेऊन फिरत असतात, त्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे. अशा स्वरूपाच्या ज्या थोड्या वेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे ही मंडळी काही लक्ष देतील असं वाटत नाही. त्यामुळे ही जबाबदारी कोणाची आहे माहिती का? विद्या संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार या मंडळींच्याकडे ही जबाबदारी आहे की आपल्या सातपुडा पर्वताचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये युनोने करावा. यासाठी आपण आता यापुढे थोडी हालचाली केल्या पाहिजेत. त्यासाठी संबंधितांनी एकत्र यायला पाहिजे आणि ही मागणी रेटायला हवी. त्याच्यामुळे काय होईल माहिती का? सातपुडा जो पर्वत आहे त्याच्यामध्ये अनेक दुर्मिळ वनौषधी आहेत आणि त्या वनौषधांवर संशोधन झालं, त्याच्यावर प्रक्रिया करणारे काही उद्योग सुरू झाले,
त्याची माहिती संकलित झाली तर ह्या प्रदेशातले जे आदिवासी आहेत ते समृद्ध होतील. त्यांना भटकंती करावी लागणार नाही. आज ह्या मंडळींना रोजगारासाठी शेजारच्या राज्यामध्ये जावं लागतं. त्यांचा सामाजिक आर्थिक स्तर घसरलेला आहे. अलीकडे जी कुपोषणाची आकडेवारी आली त्यावरून तर असं लक्षात आलं, सरकार कुठलंही येऊ, कुपोषण हा धुळे जिल्ह्याच्या, खानदेशच्या आणि आदिवासी भागाच्या 5वीला पुजलेला